आई बाप सोडून या जगात फुकट काही मिळत नाही आणि फुकट मिळालेल्या गोष्टीचे मोल आयुष्यभर कळत नाही. जगातील प्रत्येक घर ही एक शाळा आहे आणि घरातील आई वडील ते त्या शाळेचे शिक्षक आहेत. आपले दुःख मनात लपवून कुटुंबाला सुखी ठेवणारा देव माणूस म्हणजे बाप. मरण यातना सहन करून जी आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई. बाप म्हणजे काळाच्या उदणलेल्या सागरातून सुखरूप किनारी पोहोचणारं जहाज असतं. आई म्हणजे कुटुंबाचं हृदय अखंडपणे धडधडत राहणारं, घराला घरपण आणणारं एक दैवत. आयुष्यात दोन व्यक्तीची खूप काळजी घ्या. एक तुम्ही जिंकण्यासाठी स्वतः आयुष्यभर हारत राहिले ते बाबा आणि तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती आई. आयुष्यात त्यांच्या समोर कधीच मोठ्या आवाजात बोलू नका. ज्यांनी तुम्हाला बोलायला आणि जगायला शिकवलं ते आई बाबा. मनातलं जाणणारी आई आणि आपले भविष्य ओळखणारा बाप जगातले एकमेव ज्योतिषी आहेत. बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. मेहनत व संघर्ष करणं वडिलाकडून शिकावं आणि संस्कार आईकडून. बाकी सर्व जग शिकवतं. आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला चालायला शिकवतात आणि आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने सगळ्यांना सांगतात ते बाबा असतात. माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी घाम गाळतात आणि आयुष्याच्या रस्त्यावर चालताना जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात. चार चौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीनं वागावं आणि आई वडिलांना कुणापुढे हात पसरण्याची वेळ येऊ नये असे मुलाने जगावं. आपण लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवाचे दर्शन घ्यायचो, पण देवाचे दर्शन घेताना समजत नव्हते की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय. यशाच्या आकाशात गरुड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू तेव्हा पृथ्वीवर दोन आतुर डोळे जग विसरून पाहत असतील ते दोन डोळे म्हणजे आई वडील. माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही.